विदर्भाचा आवडता ब्लॉगरनं असं कांड केलं की त्याला त्याची परतफेड करायला डायरेक्ट शेगावला यायला लागलं. चुपचापनं बसून मस्त मी माझ्या एडिट करू राहिलो, तेवढ्यात मला आयुष शेटचा फोन आला की मी शेगावात आलो म्हणून. त्याला मी विचारलं म्हणतो तुम्ही काय कांड केलं? ते म्हणे मी कांड नाही केलं, मी कर्म करायला आलो. यायला अलविदा केलं, तेवढ्यात आला मला प्रतीकचा फोन. चौकात गेलो त्याला भेटलो. ते म्हणे मायचा राजू आज एक कांड झालं, त्याचं परतफेड करायची आहे म्हणून मग चला गजानन महाराजला भेटायला. शेगावात असून गजानन महाराजच्या पार्किंगला पहिल्यांदाच गाडी लावली आणि या टनल मधून बी पहिल्यांदाच मी मंदिरात चाललो. गजानन महाराजचं दर्शन घेतलं. प्रतीकने त्याच्या पापाची परतफेड केली. प्रतीक भाऊ म्हणत होते की आज मला माझे पंखे नाहीत भेटले. म्हटलं तुम्हाला आज तुमचे पंखे भेटतील नाही, काहून तर लोक तुम्हाला भेटतात, हा तुमचा भ्रम आहे. लोक तर खरं मला भेटतात म्हणून भेटून नाही राहिले. यायला म्हटलं तुम्ही जर मला पार्टी नाही देसान तर मी गोष्ट हे माझ्या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत की तुम्ही आज काय कांड केलं. पण तुम्ही मला फॉलो केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. विदर्भाच्या फेमस ब्लॉगरनं आज त्याच्या गाडी खाली 2 मुंग्या मारल्या होत्या, ते बी पायटीच. प्रतीक भाऊले केला टाटा. भाषाला म्हटलं तू बिलकुल वाजू नको, काहून तर माझ्या डोकं दुखते. रोहन शेटले अर्धनग्न अवस्थेतून त्याच्या घरून उचलला आणि त्याला घेऊन आलो मी केकच्या दुकानात, काहून तर आज व्हीके एंटरप्राइजेसचे सर्वा व्यंकटेश भाऊचा वाढदिवस होता म्हणून. दादाले पुच्छगुच्छ देऊन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याने मला हॅपी बर्थडे म्हणून सेम टू यू म्हटलं. हे झाली बिनकामाची गोष्ट. आणि कामाची गोष्ट हे की तेल लावून फॉलो करून घ्या.